माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला करून दाखवत आहे धिरडे, साधे धिरडे आणि तिखट। तर तिखट धिरड्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, ज्वारीचं पीठ, तिखट, ओवा, हळद, जिरे, त्यासाठी लागणारी कोथिंबीर, थोडे मीठ। आपण गव्हाचं पीठ टाकलंय, त्यामध्येच ज्वारीचं पीठ, डाळीचं पीठ, तिखट, ओवा, हळद, जिरे, कोथिंबीर, मीठ। हे पाणी टाकून हे कालून घ्यायचं। छान ह्या प्रकारे आपण छान भिजवून घेतलं आणि त्या प्रकारे साधं पीठ, त्याच्यामध्ये कणिक आणि ज्वारीचे पीठ आणि थोडं चवीनुसार मीठ टाकायचं। छान असं भिजून 5-10 मिनिटं ठेवून द्यायचं। आणि त्यासाठी लागणारी आता आपण गुळवणी करणार आहोत। गुळवणीसाठी लागणारं साहित्य: पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आणि छान गूळ टाकल्यानंतर गॅसवर गुळवणी करायला ठेवून द्यायची। इकडे आपण तयार केलेलं आहे पीठ: तिखट, डोश्याचे पीठ, तव्याला थोडं तेल लावून घ्यायचं। गॅस थोडा कमीच करायचा। तव्याला तेल लावल्यानंतर छान असं तव्यावर टाकून घ्यायचं, पातळ छान। छान थोडं साईडने थोडं थोडं तेल टाकायचं। त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवर होऊ द्यायचं। वाव, खूपच सुंदर। बघा, आपले साधे धिरडे आणि तिखट धिरडे तयार आणि गुळवणीही तयार। गुळवणीच्या मध्ये मी चाळणीने गाळून घेतली, कारण गुळामध्ये कचरा वगैरे असतो। बघा, छान झाले आपले